नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा 4था दिवस. चला बघूया आज काय आहे जेवणात. मी बटाटे घेतले, त्याची वरची साल काढून घेतली. बटाट्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. ते पटकन शिजतात. आजचा 4था दिवस आहे. मी भाज्यांमध्ये तेलच वापरत नाही, तरी देखील चवीत मला फारसा काही फरक वाटत नाही. डॉक्टर बिमल छाजेड यांच्या म्हणण्यानुसार तेलाला काहीच चव नसते, चव ही मसाल्यालाच असते. म्हणजे आपण सगळे मसाले वापरून भाज्या टेस्टी बनवू शकतो आणि खरंच जेवण खूप छान टेस्टी होतं. कढईत जिरे, मोहरी, कढीपत्ता परतवून बटाटे ॲड केले. यात मीठ ॲड करून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं व झाकण ठेवून बटाटे शिजवून घेतले. तोवर मी ज्वारी, बाजरी, डाळीचं पीठ समप्रमाणात घेतलं. यात चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडी हळद ॲड केली. यात अर्धी जुडी मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घातली. मग याचा डो मळून घेतला. इथे आपले बटाटे शिजलेत. यात हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला व परतवून घेतले. यात कोथिंबीर ॲड करून गॅस बंद केला. आता तवा गरम करत ठेवला. जो डो मळून ठेवला होता त्याचे छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर भाजून घ्यायचे. आता हे परोठे दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर यात सॉस ॲड केला व बटाट्याची भाजी ॲड करून त्याच्या कडा आतल्या बाजूने रोलसारख्या फोल्ड करून घेतल्या. याला मेथीचे ठेपले असे म्हणतात. दोन्ही बाजूने खरपूस भाजून प्लेट सर्व्ह करून घेतली. आता दुपारचे जेवण. मी 1 जुडी पालक गरम पाण्यात 5 मिनिटे शिजवून घेतली आणि एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, 2 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, बडीशेप ॲड केले व मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घेतले. हे वाटण कढईत ॲड केलं व 5 मिनिटे परतवून घेतले. यात अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलं, कारण हिरवी मिरची पण आपण ॲड केली होती वाटणामध्ये. थोडी हळद व चवीनुसार मीठ ॲड करून हे एकदा परतवून घेतलं. यात शिजलेला पालक मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला होता, तो ॲड केला. तो या मसाल्यामध्ये परतवून घेतला. भाजीला उकळी आली की घरीच बनवलेलं पनीर ॲड केलं. यावर ताट ठेवून 5 मिनिटे राहू दिले. 5 मिनिटानंतर गॅस बंद केला आणि याच गॅसवर तवा ठेवला. तव्यावर ज्वारीची भाकरी करून घेतली. म्हणजे पनीरच्या भाजीसोबत मला तरी वाटतं ज्वारीची भाकरी छान लागते, कारण ती पोळीसारखीच लागते आणि मऊ असते, लुसलुशीत असते. आपण भाजू तशी असते. आपण जर कडक भाजली तर कडक पण होते ज्वारीची भाकरी, पण पालकच्या भाजीसोबत मऊ भाकरीच छान लागते. आणि उडदाचा पापड तुम्हाला आता भाजी दाखवते. इतका सुंदर कलर आला आहे भाजीला. आणि असंही पालेभाजीला जास्त तेल लागत नाही आणि आपण याच्यात तर तेलच ॲड केलं नाही तरीसुद्धा आपली भाजी जशी नॉर्मल होते, आपण तेल घालून करतो तशीच झाली होती. टेस्टला पण सेम लागत होती, काहीच फरक नव्हता. चला तर मी इथे प्लेट सर्व्ह करून घेतली. आज रात्री काही जास्त भूक नव्हती, म्हणून खरबूज कट करून तेच खाणार आहे. खरबूजमध्ये ज्या बिया असतात त्या गाळणीत घेऊन स्वच्छ धुवून घेते व उन्हात वाळवत ठेवते. म्हणजे मधून या बिया पण मी खात असते. डाएट करताना सगळं विकतच आणलं पाहिजे असं काही नाही. घरातल्या गोष्टी पण विचार केला तर त्याचाही योग्य वापर नक्कीच करू शकतो. मस्त खरबूज आज रात्री एन्जॉय केलं. पुन्हा भेटूया उद्या 7 वाजता. बाय.